जागतिक मूळव्याध दिनानिमित्त डॉक्टर खालकर हॉस्पिटलचं भव्य रोग निदान शिबिर. शेकडो रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ. लेझर शस्त्रक्रिया 50% सवलतीत. नाशिक रोड आणि सिन्नरमध्ये डॉक्टर अजित खालकर यांचं भव्य रोग निदान शिबिर. गरीब गरजूंना सवलतीत उपचाराची हमी. उत्तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रॅक्टोलॉजिस्ट डॉक्टर अजित खालकर यांनी दिली महत्त्वाची माहिती. डॉक्टर खालकर हॉस्पिटल अँड हेल्थ केअर सेंटर यांच्या वतीनं 20 नोव्हेंबर जागतिक मूळव्याध दिनानिमित्त भव्य रोग निदान व उपचार शिबिर संपन्न झालं. शेकडो रुग्णांनी या भव्य रोगनिदान शिबिराचा लाभ घेतला. अतिशय सवलतीच्या दरात सल्ला, उपचार व शस्त्रक्रिया तसेच लेझर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यापुढे देखील गरीब व गरजू रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार मिळणार असं डॉक्टर खालकर हॉस्पिटल अँड हेल्थ केअर सेंटरचे संचालक डॉक्टर अजित खालकर यांनी आवाहन केलं. डॉक्टर खालकर हॉस्पिटल अँड हेल्थ केअर सेंटर यांच्या वतीनं 20 नोव्हेंबर रोजी जागतिक मूळव्याध दिनानिमित्त नाशिक रोड इथं पाईल्स केअर क्लिनिक, दुसरा मजला, गायकवाड सिटी बाजार इथं तसेच सिन्नर इथं जैन मंदिर समोर हे भव्य मूळव्याध रोग निदान शिबिर पार पडलं. या शिबिराचा लाभ असंख्य रुग्णांनी घेतला. हा आजार टाळण्यासाठी तसेच दुर्दैवानं आजार झाल्यास काय काळजी घ्यावी याविषयी डॉक्टर अजित खालकर यांनी विस्तृत माहिती दिली. मूळव्याध म्हणजे पोट साफ न होणे, शौचावाटे रक्त जाणे, शौचाला आग होणे, शौचाच्या द्वारे काही पुयस्राव वाहणे, शौचाच्या जागेला सूज येणे, शौचाच्या जागेमध्ये खाज येणे यासारखे जर लक्षणं असतील तरी रुग्णांनी त्वरित आमच्या क्लिनिकला भेट देऊन आजाराचे योग्य निदान करून गरज असल्यास किंवा गरजू रुग्णांना अजूनही आम्ही सवलतीच्या दरामध्ये लेझर उपचारांची सुविधा उपलब्ध करून देत आहोत. लवकरात लवकर आजाराचे निदान झाले तर योग्य वेळी त्याचे उपचार झाल्यानंतर रुग्णांना सुखकर उपचार मिळतात आणि पुढील गंभीर कॉम्प्लिकेशन्स पासून त्यांना वाचता येतं. बऱ्याच वेळेस भगंदर सारखा आजार दुर्लक्षित राहिल्यामुळे त्याच्या कॉम्प्लिकेशन्स मध्ये गँग्रीन होण्याची शक्यता असते. काही रुग्ण मूळव्याध म्हणून कॅन्सर सारख्या आजारांना दुर्लक्ष करतात आणि प्रसंगी त्यांना जीवास मुकावे लागते किंवा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. गुदमार्गाच्या आजारांकडे स्त्रियांचे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष होते. किंबहुना संकोच आणि लाज न बाळगता सुरक्षित वातावरणामध्ये आमच्या क्लिनिकमध्ये स्त्री रुग्णांची तपासणी केली जाते आणि योग्य मार्गदर्शन केले जाते. तरीही कुठलाही संकोच न बाळगता या आजाराबद्दल पुढे येऊन तपासणी करून घेऊन वेळीच उपचार करावेत. तसेच पोट साफ न होणे किंवा बद्धकोष्ठता या त्रासाला वेदना नाहीत म्हणून बहुसंख्य रुग्ण हा आजारच नाही किंवा डॉक्टरांकडे जाण्याची गरजच नाही म्हणून आजार अंगावरती काढतात. तरी बद्धकोष्ठतेसाठी वेळीच डॉक्टरांची मदत घ्या आणि उपचार करून घ्या. तसेच मूळव्याध सूज आहे परंतु मला दुखत नाही, रक्त जाते परंतु मला दुखत नाही, रक्त जात आहे परंतु ते जास्त जात नाही म्हणून सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करू नका. नाशिक शहरातच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेले डॉक्टर अजित खालकर हे MS आयुर्वेदिक कन्सल्टंट प्रॅक्टोलॉजिस्ट असून हजारो रुग्णांवर मूळव्याध, फिशर, भगंदर इत्यादी आजारांवर यशस्वीपणे उपचार केले. या आजारातून बरे झालेल्या अनेक रुग्णांनी डॉक्टरांचे आभार मानत आपलं मनोगत व्यक्त केलं. मी मावळ येत आलो होता डॉक्टरांकडे. मला मुळ्याला त्रास होता, कोम हा प्रकार होता. डॉक्टरांनी माझं चेक करून ऑपरेशन केलं आणि खूप चांगली ट्रीटमेंट दिली. आता मला एक 20-21 दिवस झाले. आता व्यवस्थित एकदम आराम पडलाय आणि मला डॉक्टरांचा सल्ला माझ्या नातेवाईकांनी सांगितला होता. त्यांनी पण इथंच ट्रीटमेंट घेतली आणि त्यांना खूप चांगला फरक पडल्यामुळे मी इथे आलो आणि डॉक्टरांची सर्व हे पण एकदम व्यवस्थित आहे सर्व्हिस. स्त्रियांमध्ये देखील या आजाराचं प्रमाण वाढत आहे. अनेक स्त्रिया संकोच बाळगून आजार लपवतात, तरी कुठलाही संकोच न बाळगता स्त्रियांनी देखील डॉक्टरचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण अतिशय सुरक्षित वातावरणात व गुप्तता राखून या हॉस्पिटलमध्ये अनेक स्त्रियांवर देखील उपचार केला जातो. कल पहले आए थे और मुझे बहुत ज्यादा तकलीफ थी. मेरा ब्लड रुक ही नहीं रहा था. तब मैं बहुत से दवा खाने की, लेकिन मुझे फर्क बिल्कुल भी नहीं था. पेशेंट ने मुझे यहाँ का एड्रेस दिया और मैं इधर यहाँ पर आई. डॉक्टर साहब ने मुझे ट्रीटमेंट दी, उन्हीं ने मेरा ऑपरेशन भी किया और उनका स्टाफ भी बहुत अच्छा है. सब बहुत ज्यादा केयर करते हैं. सभी औरतों को मैं तो यही बताऊंगी कि जिसको भी ऐसी तकलीफ है, अंदरूनी तकलीफ है, उसे छुपाओ मत, उसे बढ़ाओ मत. जो भी है सब खुलकर
आप यहाँ पर आओ और डॉक्टर साहब से बात करो, जो भी मसला है सब वो सॉल्व कर लेंगे। या शिबिरात देखील 50% सवलतीच्या दरात रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार केला। तरी आजार असलेल्या रुग्णांनी किंवा लक्षणं असलेल्या रुग्णांनी कुठलाही संकोच न बाळगता डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे, नाशिक।